एक 18 वर्षांचा तरुण मुलगा पैसा कमवण्यासाठी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून पुण्याला जातो. तिथे गेल्यावर तो मोठमोठ्या घरांचे दरवाजे ठोठावतो आणि सर्वांकडून काम मागतो. मित्रांनो, असाच एक दिवस एक 39 वर्षांची महिला त्या मुलावर नजर टाकते आणि ती त्याला आपल्याजवळ बोलावते. ती त्याला म्हणते, बेटा, तू कोणकोणती कामं करू शकतोस? तेव्हा मित्रांनो, तो मुलगा म्हणतो, मॅडम, मी काहीही करू शकतो. मग ती महिला त्याला म्हणते, काहीही करू शकतो म्हणजे काय? तू काय म्हणायचं आहे? तेव्हा तो मुलगा म्हणतो, मॅडम, मी सर्व काही करू शकतो. तुम्ही जे सांगाल ते काम मी करू शकतो. मित्रांनो, ती महिला आधी त्या मुलाला वरपासून खालपर्यंत न्याहाळते, बघत राहते आणि मग त्या मुलाला आपल्या घरी कामावर ठेवते. आता मित्रांनो, त्या मुलाला पुण्यात जसं काम हवं होतं तसंच काम त्याला तिथे मिळतं. पण मित्रांनो, एक दिवस त्या महिलेचं भयानक रूप त्या मुलासमोर येतं. ते पाहून तो मुलगा रात्री 10 वाजता खूप घाबरतो, ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. मित्रांनो, खरंच ही खूप रोमांचक आणि शानदार कथा आहे. चला तर मग या व्हिडिओत संपूर्ण कथा जाणून घेऊया. पण मित्रांनो, व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर मित्रांनो, चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून माझा उत्साह आणखी वाढेल आणि मी तुम्हाला अशाच रंजक कथा सांगत राहीन. मित्रांनो, ही कथा सुरू होते मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून. मित्रांनो, एक मुलगा असतो ज्याचं नाव विकास असतं. विकासचं वय साधारण 18 वर्षांचं असतं. त्याला 2 लहान भाऊ-बहिणी असतात आणि विकास घरातला सर्वात मोठा मुलगा असतो. पण त्याचे आईवडील खूप गरीब असतात. जेव्हा घरची जबाबदारी त्याच्यावर येऊ लागते, त्याच्या खांद्यावर पडू लागते, तेव्हा मित्रांनो, विकास 11वापर्यंत शिकतो आणि मग शिक्षण सोडून देतो. त्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत महाराष्ट्रात पुण्याला नोकरीसाठी जातो. आता मित्रांनो, विकासचे जे मित्र असतात ते पुण्यात कोणी पेटीचं काम करत असतं, कोणी सोफा बनवण्याचं काम करत असतं, कोणी सेटचं काम करत असतं. पण मित्रांनो, विकासला ही कामं आवडत नाहीत, त्याला ती चांगली वाटत नाहीत. मित्रांनो, जेव्हा विकास 2 महिने पुण्यात राहून आपल्या मित्रांसोबत काम करतो, तेव्हा त्याची तब्येत खूप खराब होते. तेव्हा त्याचे मित्र त्याला म्हणतात, असं वाटतंय की तुला पुण्याचं पाणी जमत नाही. तू एक काम कर, ही सगळी कामं सोड आणि घरी जा. तू इथे काम करू शकणार नाहीस. पण मित्रांनो, विकास विचार करतो की घरी खूप गरिबी आहे. जर पैसे कमावले नाहीत तर घराचा खर्च कसा चालणार? आता मित्रांनो, हे सगळं विचार करून विकास दुसरं काम शोधायला लागतो. मित्रांनो, जेव्हा विकास पुण्यात मोठमोठाले बंगले पाहतो, तेव्हा तो विचार करतो की या घरातही कोणीतरी काम करत असेल. जर या घरात मला काही काम मिळालं तर खूप छान होईल. मित्रांनो, म्हणूनच हे सगळं विचार करून विकास मोठमोठ्या घरांचे दरवाजे ठोठावायला लागतो. पण मित्रांनो, जेव्हा कोणी दरवाजा उघडायचं तेव्हा विकासला पाहून ते दरवाजा बंद करायचे. कारण मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की पुणे हे खूप मोठं शहर आहे आणि अनोळखी व्यक्तीला कोणीही आपल्या घरात घेत नाही, म्हणून कोणीही त्याला कामावर ठेवत नव्हतं. मित्रांनो, असंच विकास इकडे तिकडे भटकत एका दरवाजापाशी पोहोचतो आणि बाहेर उभा राहून दरवाजाची घंटी वाजवायला लागतो. तेव्हा मित्रांनो, मागून त्या घराची मालकीण आपल्या गाडीतून येते. तिचं वय साधारण 45 वर्षांच्या आसपास असतं. मित्रांनो, त्या महिलेचं नाव माया असतं. माया आपली गाडी दरवाजापाशी थांबवते आणि विकासला दरवाजाची घंटी वाजवताना पाहते. ती विकासला आपल्याजवळ बोलावते. मित्रांनो, विकास खूप घाबरतो, पण माया त्याला विचारते, तू कोण आहेस आणि दरवाजा का ठोठावत होतास? तेव्हा विकास म्हणतो, मॅडम, काही नाही, मी तर असंच इथे उभा होतो. मग माया त्याला म्हणते, नाही नाही, तू कुठला चोर तर नाहीस ना? तेव्हा विकास म्हणतो, अरे नाही मॅडम, मी खूप गरीब मुलगा आहे, मी चोर नाही. मी दरवाजा ठोठावत होतो कारण आतून कोणी आलं तर मी त्याला विचारणार होतो की जर घरात काही काम असेल तर मला सांगा, मी काम करायला तयार आहे, मला काम हवंय. मित्रांनो, तेव्हा माया त्याला म्हणते, घरात कोणीही राहत नाही, मी या घराची मालकीण आहे, हे घर माझं आहे. जर तुला काम हवं असेल तर मला सांग, तू कोणतं काम करतोस? तेव्हा विकास म्हणतो, मॅडम, मी कोणतंही काम करू शकतो, तुम्ही जे सांगाल ते मी करू शकतो. मित्रांनो, माया विकासला वरपासून खालपर्यंत न्याहाळते, लक्षपूर्वक पाहते आणि मग विकासपासून म्हणते, तुला पैशांसाठी कोणाचा खूनही करता येईल का?
जर मी तुला 4-5 कोटी रुपये मिळवून दिले आणि तुला ते पैसे मिळाले तर तू कोणाची तरी जान घेशील का मित्रांनो? हे ऐकून विकासचे हात एकदम थरथरायला लागतात आणि तो म्हणतो, मॅडम तुम्ही राहू द्या, मला तुमच्या घरात कोणतंही काम नको. मित्रांनो, विकास खूप घाबरतो आणि मायाला म्हणतो, मॅडम मी पैशांसाठी कोणाची जान घेऊ शकत नाही. तुम्ही सांगाल तर मी तुमचं घराचं काम करू शकतो, पण हे सगळं माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं नाही. मी हे करू शकत नाही. मित्रांनो, विकास मायासमोर हात जोडून म्हणतो, मॅडम मी इथून जातोय, मला काम नको. तेव्हा मित्रांनो, माया त्याला आपल्याजवळ बोलावते आणि म्हणते, मी तुझी परीक्षा घेत होते. मला वाटलं की कुठे तूही त्या लोकांपैकी तर नाहीस जे पैशांसाठी काहीही करू शकतात. काही हरकत नाही, तुझं वागणं मला खूप आवडलं. तू माझ्या घरी राहून काम करू शकतोस. मी तुला कामावर ठेवू शकते. मित्रांनो, विकास विचारतो, मॅडम मला काय काम करावं लागेल? तेव्हा माया म्हणते, जास्त काही नाही. घराची साफसफाई करायची आहे, घराची देखभाल करायची आहे. फक्त घरातच तुला काम करावं लागेल आणि पगाराची काही काळजी नाही. तू जितका पगार सांगशील तितका मी तुला. मित्रांनो, विकास म्हणतो, मॅडम ठीक आहे, मी उद्या तुमच्या घरी येईन आणि माझं सगळं सामान घेऊन येईन. उद्यापासून मी काम सुरू करेन. आता मित्रांनो, अशा प्रकारे माया आपली गाडी घेऊन घरात जाते आणि विकास दरवाजापासून परत आपल्या मित्रांकडे निघतो. आपल्या मित्रांच्या खोलीवर जाऊन त्यांना सांगतो, भाऊ मला खूप चांगलं काम मिळालंय, मी उद्यापासून तिथेच राहणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे विकास आपल्या मित्रांच्या खोलीवरून आपलं सगळं सामान एका पिशवीत पॅक करतो आणि दुसऱ्या दिवशी माया मॅडमच्या घरी मित्रांनो, विकास जेव्हा मायाच्या घरी येतो तेव्हा पाहतो की मायाचं घर खूप आलिशान आहे. घरात माया एकटीच बसली होती, त्याशिवाय घरात कोणीही नव्हतं. मित्रांनो, जेव्हा विकास संपूर्ण घर पाहतो तेव्हा घराला अनेक महिन्यांपासून साफसफाई झाली नसल्यासारखं वाटत होतं. मित्रांनो, विकास सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराची साफसफाई करतो. जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा माया मॅडम विकासला म्हणते, विकास तू जेवणही बनवतोस का? तेव्हा विकास म्हणतो, नाही मॅडम, मला जेवण बनवता येत नाही, पण मी आता जेवण बनवायला शिकतोय आणि लवकरच शिकेन. मित्रांनो, माया मॅडम म्हणते, काही हरकत नाही, तू माझ्यासोबत स्वयंपाकघरात ये, मी जेवण बनवते आणि तू बघत राहा. मी तुला सगळं शिकवेन, सांगत राहीन, तुलाही आवडेल आणि तू लवकर शिक. मित्रांनो, विकास मायासोबत स्वयंपाकघरात जातो. जेव्हा माया त्याला एक एक गोष्ट समजावून सांगायला लागते तेव्हा विकासला खूप मजा यायला लागते. मित्रांनो, विकास मायासोबत एकदम मिळून मिसळून जातो, कारण त्याला तिथे एक मोठा बंगला मिळाला होता काम करण्यासाठी, आलिशान घर मिळालं होतं राहण्यासाठी. त्याला कशाचीच कमतरता नव्हती. हे सगळं विचार करून तो खूप आनंदी वाटत होता. मित्रांनो, जेव्हा जेवण तयार होतं तेव्हा दोघेही बसून जेवण करतात. तेव्हा विकास मायाला विचारतो, मॅडम या घरात तुमच्याशिवाय कोणीही राहत नाही का? तेव्हा माया म्हणते, नाही विकास, या घरात मी एकटीच राहते, माझं कोणीही नाही. मित्रांनो विचारतो, का मॅडम? तेव्हा माया म्हणते, माझं नशीबच असं आहे, माझ्या आयुष्यात जो कोणी येतो तो मला सोडून जातो आणि बघ, एक दिवस तूही मला सोडून जाशील. मित्रांनो, हे ऐकून विकास थोडासा हैराण होतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही असं का बोलताय? तेव्हा माया म्हणते, बघ विकास, मला एक आजार आहे आणि तो आजार रात्री उफाळून येतो. मी खूप त्रासून जाते, म्हणून लोक माझ्यापासून त्रासून माझं घर सोडून जातात. मित्रांनो, हे ऐकून विकास खूप विचारात पडतो की असा कोणता आजार असेल ज्यामुळे घरातले सगळे लोक तिला सोडून जातात, पण तो काही बोलत नाही आणि दोघेही बसून जेवण करतात. जेव्हा रात्र होते तेव्हा माया विकासला म्हणते, तू एक काम कर, माझ्या बिछाण्याजवळ एक खाट टाकून इथेच झोप, मला बरं वाटेल. तेव्हा विकास म्हणतो, मॅडम मी तुमच्या खोलीत अशा प्रकारे झोपलो तर कोणी माझ्याबद्दल आणि तुमच्याबद्दल काय विचार करेल? मित्रांनो, माया म्हणते, आपल्या घरात कोणीही राहत नाही तर कोण काय विचार करेल? चाल, काही हरकत नाही. जर तुला माझ्यासोबत झोपायला चांगलं वाटत नसेल तर शेजारच्या खोलीत झोप. मित्रांनो, अशा प्रकारे माया आपल्या बेडरूममध्ये झोपते आणि विकास तिच्या बेडरूमच्या शेजारच्या खोलीत जाऊन पण त्यावेळी विकासला रात्री झोप येत नव्हती, कारण तो खूप आनंदी होता की त्याला इतक्या मोठ्या घरात काम मिळालं आहे आणि कामही फारसं नाही, फक्त साफसफाई करायची आहे. त्याला आनंदामुळे झोप येत नव्हती. मित्रांनो, जेव्हा रात्र होते आणि घड्याळात 12 वाजतात तेव्हा मायाच्या खोलीतून विचित्र आणि भयानक आवाज यायला लागतात. मित्रांनो, विकास उठून बसतो
आणि मायाच्या खोलीकडे जायला लागतो. हळूहळू ते आवाज आणखी तीव्र होतात आणि मित्रांनो, ते आवाज सामान्य नव्हते, तर खूपच भयानक होते. विकास हे ऐकून खूप घाबरतो, पण हिंमत करतो आणि तिथेच उभा राहतो. जेव्हा तो माया मॅडमचा दरवाजा लाथेने उघडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा दरवाजा आधीच उघडा असतो आणि एकाच लाथेत तो उघडतो. मित्रांनो, विकास जेव्हा खोलीत जातो, तेव्हा पाहतो की माया मॅडमचे सगळे कपडे उतरलेले आहेत. त्यांचे केस विखुरलेले आहेत. त्यांचं संपूर्ण शरीर एकदम ताठ झालेलं आहे आणि त्या विचित्र आवाज काढत आहेत. त्यावेळी मायाची अशी अवस्था होती की कोणीही तिला त्या अवस्थेत पाहिलं असतं तर खरंच घाबरून तिथून पळून गेलं असतं. पण मित्रांनो, विकासला माहीत होतं की त्याच्या मॅडमसोबत हे सगळं का होतंय. म्हणून विकास तिथे हनुमानासारखा ठाम उभा राहतो, मागे हटत. माया त्याला पाहत राहते, पण तिला इतकंही भान नसतं की आपल्यासमोर कुणी उभं आहे, आपले कपडे उतरलेले आहेत, ते नीट करावेत. मित्रांनो, मायाला थोडंसाही होश नव्हता. तिच्यावर काहीतरी भूत चढलं होतं. तेव्हा माया बोलते, तू कोण आहेस आणि इथे काय करतोस? इथून निघून जा, नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही. मित्रांनो, हे ऐकून विकास म्हणतो, ठीक आहे, मीही बघतो तू कोण आहेस आणि माझं काय उखडतेस. जर तुझ्यात इतकं दम असेल तर मला स्पर्श करून दाखव. मित्रांनो, विकास हनुमानासारखा तिथे ठाम उभा राहतो आणि अजिबात घाबरत नाही. तेव्हा माया त्याला म्हणते, तुला मरायची भीती वाटत नाही का? इथे काय करायला आला आहेस? तेव्हा विकास म्हणतो, होय, तू बरोबर विचार करत आहेस. मला मरायची भीती वाटत नाही आणि मी योग्य ठिकाणी आलो आहे. मित्रांनो, हे बोलून विकास धावत मायाजवळ जातो आणि तिला आपल्या हातात घट्ट पकडतो. मग तो हनुमान चालिसाचा जप करायला लागतो आणि काही मंत्रही म्हणायला लागतो. मित्रांनो, जेव्हा विकास मंत्र म्हणायला लागतो, तेव्हा मायाचं शरीर आणखी ताठ होतं आणि ती जोरजोरात ओरडायला लागते. पण विकास तिला घट्ट पकडून ठेवतो, हार मानत नाही आणि साधारण अर्धा तास तिला आपल्या हातात पकडून मंत्र म्हणत राहतो. पण अर्ध्या तासानंतर अचानक मायाचं शरीर एकदम शिथिल होतं. जेव्हा मायाला होश येतो, तेव्हा ती विकासला आपल्यावर झोपलेला पाहते आणि त्याला ढकलून बाजूला करते. मग ती आपले कपडे नीट करते. मित्रांनो, विकास तिथून उठून बाजूला उभा राहतो आणि माया मॅडमला विचारतो, मॅडम, तुम्हाला अचानक असं काय झालं होतं? तुम्ही का ओरडत होतात? तुम्ही असं का करत होतात? मित्रांनो, हे ऐकून माया मॅडम खूप रडायला लागते आणि म्हणते, हाच तो माझा आजार आहे आणि ह्यामुळेच माझं आयुष्य नरक बनलंय. मी ह्या आजारामुळे खूप त्रस्त आहे. मला समजत नाही की माझ्यासोबत हे सगळं काय होतंय. ह्यामुळेच माझा नवरा मला सोडून गेला आणि घरात कोणीही माझ्यासोबत राहायला तयार होत नाही. मित्रांनो, विकास माया मॅडमला म्हणतो, मॅडम, मला सगळं माहीत आहे की तुमच्यासोबत हे सगळं काय होतंय आणि रात्री झाल्यावर तुमच्यासोबत असं का होतं. मला सगळं माहीत आहे. मित्रांनो, विकास मायाला म्हणतो, मॅडम, तुमच्यावर एका वाईट आत्म्याचा साया आहे आणि मला माहीत आहे की हे सगळं कसं ठीक होईल. मित्रांनो, हे ऐकून माया मॅडम खूप हैराण होते, कारण आजपर्यंत कोणीही तिच्यासमोर उभं राहिलं नव्हतं. जेव्हा तिचा आजार उफाळून यायचा, तेव्हा सगळे लोक तिला सोडून पळून जायचे. पण विकास तिच्यासमोर ठाम उभा होता. म्हणून माया मॅडमला त्याच्यावर विश्वास बसायला लागला. मित्रांनो, मॅडम विकासला म्हणते, विकास, तुला माझ्या या आजाराबद्दल कसं माहीत आहे? तेव्हा विकास म्हणतो, मॅडम, मी हे सगळं लहानपणापासून पाहत आलो आहे. मित्रांनो, हे ऐकून माया मॅडम थोडीशी चकित होते आणि विकासला म्हणते, विकास, तू कोणाला असं पाहिलंय? तेव्हा विकास माया मॅडमला म्हणतो, मॅडम, माझं घर मध्य प्रदेशात आहे आणि माझे वडील एक मोठे साधक आहेत. रोज सकाळी आमच्या दारावर 10 ते 20 लोक यायचे आणि माझे वडील त्यांना बरं करून घरी पाठवायचे. जेव्हा मी तुम्हाला हे सगळं करताना पाहिलं, तेव्हाच मला समजलं की तुमच्यावर एका वाईट आत्म्याचा साया आहे. मॅडम, मी हे सगळं लहानपणापासून पाहत आलो आहे, म्हणून मला तुमची भीती वाटली नाही. मॅडम, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लवकरच बरं होणार आहात. मित्रांनो, हे ऐकून माया मॅडम खूप रडायला लागते आणि त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही. माया मॅडम विकासला आपल्या छातीशी कवटाळते आणि रडायला लागते. मित्रांनो, त्यावेळी मायाला हेही लक्षात येत नाही की विकास हा तिचा नोकर आहे आणि इथे नोकरीसाठी आला आहे. तेव्हा माया मॅडम म्हणते, विकास, मला तुझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. तेव्हा विकास म्हणतो, मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला बरं करेन. पण यासाठी तुम्हाला माझ्यासोबत माझ्या गावी यावं लागेल आणि माझ्या वडिलांना भेटावं लागेल. मित्रांनो, माया मॅडम म्हणते, ठीक आहे, तू मला जिथे घेऊन जाशील तिथे मी यायला तयार आहे, पण तू मला सोडून जाणार नाहीस ना? तेव्हा विकास म्हणतो, मॅडम, या अवस्थेत तुम्हाला पाहून मी आता तुम्हाला सोडून जाणार नाही.
जोपर्यंत तुम्ही बरं होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत मित्रांनो, अशा प्रकारे अर्धी रात्र निघून जाते. मग माया मॅडम विकासला म्हणते, विकास, तू एक काम कर, माझ्या बाजूला खाट टाकून झोप. तू जवळ असशील तर मला भीती वाटणार नाही. विकास नकार देत नाही आणि तिच्या बाजूला खाट टाकतो आणि दोघेही तिथेच झोपतात. मित्रांनो, जेव्हा 18 ते 20 दिवसांचा वेळ निघून जातो आणि नवरात्रीचा महिना सुरू होतो, तेव्हा विकास माया मॅडमला पुण्याहून मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात म्हणजेच आपल्या गावी घेऊन जातो. मग आपल्या वडिलांना मॅडमची सगळी हकीकत सांगतो की त्यांच्यासोबत काय समस्या आहे. मित्रांनो, त्याचे वडील जेव्हा माया मॅडमला पाहतात तेव्हा म्हणतात, हा आजार खूप गंभीर आहे आणि हा तुम्हाला लहानपणापासून आहे. तेव्हा माया मॅडम म्हणते, होय, तुम्ही बरोबर बोलताय, मी लहानपणापासून त्रस्त आहे. मित्रांनो, विकासचे वडील म्हणतात, बघा, यासाठी 5 दिवस लागतील. तुम्हाला इथे थांबावं लागेल. पूजापाठ होईल, हवन होईल, खूप मंत्रांचं कार्य होईल आणि तुम्ही बरं व्हाल. तेव्हा माया म्हणते, मला काही हरकत नाही, मी तुमच्या घरी 5 दिवस थांबेन. मला फक्त हवं आहे की मी कसंही बरं व्हावं. जर मी बरं झाले तर खरंच माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं उद्दिष्ट पूर्ण होईल. मित्रांनो, विकासचे वडील हे मध्य प्रदेशातले खूप मोठे साधक होते. त्यांचं खूप नाव होतं आणि त्यांनी अनेकांना बरं केलं होतं. मित्रांनो, अशा प्रकारे माया मॅडम त्यांच्या घरी 5 दिवस राहते आणि नवरात्रीत पूजापाठ होतं. मित्रांनो, जो साया माया मॅडमवर लहानपणापासून होता तो विकासच्या वडिलांनी तिच्या शरीरातून दूर करून टाकला. जेव्हा माया मॅडम आपल्या खऱ्या रूपात येते तेव्हा ती रडायला लागते. कारण मित्रांनो, लहानपणापासून तो साया तिला जखडून ठेवत होता आणि जसं त्याला वाटायचं तसं तिच्यासोबत करायचा. पण जेव्हा तो साया तिच्या शरीराला सोडून जातो तेव्हा माया मॅडमला आपलं शरीर खूप हलकं वाटायला लागतं. मित्रांनो, अशा प्रकारे माया मॅडम विकासच्या वडिलांचे खूप आभार मानते आणि त्यांना 1 लाखाचं बक्षीसही देते. त्यांचं तुटकं फुटकं घर बांधून देते. मित्रांनो, माया मॅडम विकासचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते, त्याचं आयुष्य सावरते. आता मित्रांनो, पुन्हा विकास आपल्या मॅडमसोबत पुण्याला जातो आणि त्यांच्या घरी आनंदाने राहायला लागतो. मित्रांनो, जेव्हा हळूहळू वेळ निघून जातो तेव्हा माया मॅडमला विकासवर प्रेम होतं. आणि मित्रांनो, जेव्हा दोघेही एकाच घरात राहतात, एकत्र जेवण बनवतात, खातात, सोबत झोपतात, तेव्हा विकासलाही माया मॅडमवर प्रेम होतं. ती वेगळी गोष्ट होती की मायाचं वय विकासपेक्षा 26 वर्षांनी जास्त होतं. मित्रांनो, जेव्हा माया मॅडम पूर्णपणे बरी होते तेव्हा बरे झाल्यावर 3 वर्षांनी माया मॅडम विकासला घरजावई बनवून त्याच्याशी लग्न करते आणि त्याच्यासोबत आनंदाने आयुष्य जगायला लागते. कारण मित्रांनो, माया मॅडम जेव्हा 25 वर्षांची होती तेव्हापासून तिच्यावर तो साया आला होता. तिचे आईवडील तिच्यावर अनेक ठिकाणी उपचार करून घेतले पण ती बरी झाली नाही. म्हणून तिच्या आईवडिलांनी विचार केला की ही आमची एकुलती एक मुलगी आहे, आमच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, कशाचीच कमतरता नाही, तर का नये सारी संपत्ती तिच्या नावावर करून टाकली आणि एखादा घरजावई मुलगा पाहून तिचं लग्न लावून दिलं ज्याला तिची काळजी घेता येईल. मित्रांनो, माया मॅडमचं एका मुलाशी लग्न झालं होतं आणि तो मुलगा तिच्या घरी घरजावई बनून राहत होता. पण मित्रांनो, तिचा तो आजार पाहून त्याचा नवरा खूप घाबरला आणि म्हणून तिला सोडून गेला. तेव्हापासून माया मॅडम आपल्या घरी एकटीच राहायला लागली होती. काही दिवसांनी तिचे आईवडीलही गेले तेव्हापासून ती एकदम एकटी पडली होती. त्यानंतर मित्रांनो, माया मॅडमची भेट विकासशी झाली आणि मित्रांनो, अशा प्रकारे विकास माया मॅडमला पूर्णपणे बरं करतो आणि मग तिच्याशी लग्न करून घरजावई बनून तिच्याच घरी आनंदाने राहायला लागतो. मित्रांनो, खरं पाहिलं तर विकासचं नशीबही खूप चांगलं होतं की त्याला तयार झालेलं सगळं मिळालं. कोट्यवधींची संपत्ती मिळाली, धनदौलत मिळाली, बायको मिळाली, सगळं ठीक झालं. त्याच्या आयुष्यात कशाचीच कमतरता नाही. मित्रांनो, ही होती आजची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.